इकडं बघा मरळ बघू आता किती किलोचे असन. आणि रोयदासला सुद्धा आहे ना बरेचसे मासे भेटला तिकडं. त्याला ना एक मोठा मासा भेटलाय, काटला मासा भेटलाय. आता आहे ना सकाळच्या 6:15 वाजलात आणि मी आलो आता नदीवरती. थोडं उजाडलं ना तर मरळीवरती आता दिसतील आणि बघू आजच्याला मरळ भेटतात का. आणि मरळसाठी ना असंच लवकर यायला लागतंय. पहिले तर आहे ना हे पिशवीमधून आहे ना सगळं हे सायमन काढून घेतंय. मरळचं चार आहे आणि बाकी लमदोर आहे ते दाखवतोय तुम्हाला आता. साईडला बघा लमदोर घेतलाय काढून, असा गळ आहे मोठा आणि ह्याच्यामध्ये चार आहे. तर घेतोय लावून पाहिला तर अजून सुद्धा आहे ना बरोबर दिसत नाही. थांबतोय अजून थोडा वेळ. आता आहे ना चांगले दिसायला लागले. आता बघू एखादी मरळ भेटते का. याच्या अगोदर तर नाही भेटले एक आहे. इथून पुढे ना वरती आलेल्या दिसतील चांगल्या. हे बघा चांगलं क्लिअर झालंय पाण्यामध्ये सुद्धा आणि सूर्य सुद्धा ना वरती यायला लागले. आता दाखवते तुम्हाला एखादी मरळ भेटलीच तर. तर आहे ना त्या कोपऱ्यामध्ये थांबलेलो आणि इकडं बघा गवत सुद्धा आहे ना बरंच आलेलं आहे पाण्यामध्ये. आणि या साईडला थांबलो आता ह्या कोपऱ्यामध्ये. तिकडं सूर्य सुद्धा वरती आलाय. ह्यो कोपरा चांगला आहे आणि पलीकडचं सुद्धा ना चांगलं आहे कोपरा. एक आहे ना मरळ तर अडकलेले पण निष्ठून गेले लगेचच, नाहीच भेटले. आणि इकडं बघा टंगूस सुद्धा आहे ना डायरेक्ट या गावतामध्ये घेऊन गेलेले, पण तिकडे आहे ना अडकून ठेवलं आणि निष्ठून गेले ते मरळ तिकडं लांबवरती. आणि काय सांगता येत नाही, हसू पण शकते. मरळ आहे ना लगेच वळते, कळतंय लगेचच. आणि काय वेळेस पण असं होतं की अडकून ठेवते मरळ, पण आता तर वाटतच नाही. मरळ निष्ठून गेले लगेचच ते. तर बघ काढायला लागणार आहे टंगूस. आहे ना बऱ्याच उशिरानंतर आहे ना परत एकदा एक मरळ भेटली. ही तरी आहे ना निष्ठायला नाही पाहिजे. मागाशी आहे ना ह्याच्यापेक्षा मोठी मरळ होती ती आहे ना निष्ठून गेलेली. आता बघू ही घेतोय काढून. हे बघा इकडं टंगूच्या पाण्यामध्ये आणि इथं जे ना मरळ सुद्धा आहे जवळच. तुम्हाला जमलं तर दाखवते. या साईडला बघा मरळ आहे ना बाहेर पण काढून आणले. इतकी मोठी साईज आहे ना मरळची, डायरेक्ट जबरदस्त. मगाशी आहे ना सेम अशीच साईज होते. अशी आहे ना इतकी मोठी मरळ मगाशी ना निष्ठून गेली. पण परत एकदा बघा बऱ्याच उशिरानंतर भेटली बघा. लय मोठी साईज आहे. बघू आता किती किलोचे असन, उचलून देत नाही बघा. जवळजवळ आहे ना अंदाज तर वाटतोय 3 किलोचे असणार आहे. 3 किलोचे. तर घेतो आता काढून. गळ सुद्धा आहे ना आतमध्ये खालाय तिने ह्या मरळीने. लवकर आलेलो पण फायदा झाला बघा. गळे ना एकदम आतमध्ये खालाय. घेतो आता काढून. मरळ आहे ना लय तंगूस घेऊन गेलेले आतमध्ये डायरेक्ट. आणि तिकडं ना मागच्या बाजूला बाबळीचं खोड सुद्धा होतं पाण्यामध्ये. जर त्याच्यामध्ये गेले असते ना परत एकदा ना निष्ठून किंवा तोडून गेले असते मरळ. आता तर गळ आतमध्ये लागलेला, तोडूनच गेले असते. मगाशी आहे ना गळ असा वरतीच लागलेला असणार आहे ना, तर निष्ठून गेली. ह्याच्यापेक्षा एखाद्या वेळेस मोठी सुद्धा असणार आहे ते. कारण तर आहे ना दिसलेली सुद्धा आहे ना मला ती मरळ दिसलेली एक वेळा, पण लगेचच आहे ना त्याच्यानंतर निष्ठून गेली.
इकडं बघा मरळ. आणि आज आहे ना नेमका रविवार आहे, तर मरळ सुद्धा भेटली सकाळ सकाळ. लवकरच आलेलो, पण पहिले तर काय मरळ नव्हती भेटली, आत्ता भेटली. ह्या टॉवेलमध्ये आहे ना गुंडाळून ठेवतोय, मग असं आहे ना चांगली फ्रेश राहीन आणि जिवंत राहीन. या पिशवीमध्ये ना वार लागत नाही, ह्याच्यामध्ये ना थोडा गारवा राहतोय. तंगुशानं कट करूनच घ्यायला लागणार आहे. तुम्हाला मरळ दाखवतोय परत एकदा. इकडं बघा. तिथून आहे ना थोड्या वरच्या बाजूला आलोय. इथं आहे ना चांगलं कोपरा आहे, तर इथे ना मरळी एखाद्या वेळेस आहे ना भेटू शकतात. थांबतोय थोडा वेळ आणि बघणार आहे आता इथे एवढ्या जागेमध्ये. आणि मरळ जर भेटली एखादी तर तुम्हाला दाखवतोय. या साईडला बघा परत एकदा आहे ना बारक्या साईजचे मरळ लागले, पण काठीमध्ये आता तिथून आहे ना कशी तरी काढायला लागणार आहे ते वरती. हे बघा काटे किती आहेत, इथंच एवढ्या जागेमध्ये लागले. तिथे ना नेमके अडकून बसले ते, आणि त्याला आहे ना गळ सुद्धा आहे ना वरतीच लागलेला दिसतोय. आता एखाद्या वेळेस आहे ना थोडं पुढं जातोय आणि त्याच्यानंतर आहे ना काढून घेतोय पहिले, तर नाहीतर आहे ना निष्ठून पडन तिथंच खाली आहे ना पाणी पण आहे गवतामध्ये. ते घेतोय काढून पहिले, तर तुम्हाला दाखवतोय नंतर. आता आहे ना मरळ पण आणले बघा काढून. तिथं ना थोडं पुढं गेलोय आणि लगेचच काढून आणले. अर्धा किलोला आहे ना, अर्धा किलोचे आसन किंवा थोडी मोठी पण आसन, अर्धा किलोला थोडे ना जास्त आसन. हे बघा. आणि मागाशी पकडले ना सकाळ सकाळ ती लयच मोठी मरळ आहे. घेतो आता गळ काढून. वरतीच लागलाय गळ आणायला, बरी ना निसाटली नाही ती मरळ. चला पिशवीमध्ये ठेवून घेतोय आता. दुसरी मरळ आहे. मरळचा चारा आहे ना संपलाय. एखाद्या वेळेस ना मी पकडायला जाणार आहे. आता आहे ना पहिला तर मरळचा चारा घेतोय पकडून. एवढ्या जागेमध्ये जे ना कालच्याला खोदलेलं, आणि पकडून झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतो. आता आहे ना आंब्याच्या पोळावरती, आणि इथं सुद्धा ना एक बारक्या साईजचे मरळ लागले. इकडे बघा खाली दिसायचे नाही बरोबर. हे बघा दिसायला लागले बघा. आता आता आहे ना ते वरती घ्यायला लागणार आहे. घेतो आता वरती ओढून. वरती सुद्धा घेतली काढून. तिसरी मरळ आहे आता घेतोय काढून हे गाळाचे. आता आहे ना नदीवरनं घरी पण येऊन पोहोचले, आणि पिंकी गेले आता पिशवी आणायला. इकडे बघा पाठीमध्ये घ्यायच्यात आता मरळ काढून. एकच आहे फक्त मोठी, आणि दोन एकदम बारीक. तुम्हाला दाखवते आता. इकडे बघा पिंकी आहे ना आता मासे घ्यायला लागली काढून मरळ. चांगली मोठी साईज आहे ना मोठे. हा बघा किती मोठी. आणि आज मी गेले नाही संघ, आज घरीच होते. हे एकटेच घेते. एकच बसले बघा. मोठी मरळ आहे आणि दोन बारखे असते. त्याला तंगुश आहे. आता आहे ना येता येता हे बघा ही बारके पकडलेले. तंगूस नाही तोडला त्याचा. हा घे कट करून. कट करून घे. सुरीने कापायचं. आणि आता आहे ना दोन मरळीमध्ये तर गळ आहेत. ह्याला नाही फक्त, आणि तिला आणि हिला आहे. ते मोठे याच्यात पण आहे ना. हा ते ना आता मार्केटलाच गेल्याच्या नंतर कापता वेळेस काढायचे ते गळ. आता आहे ना आंघोळ करून घेतो, जेवायचंय, आणि त्याच्यानंतर बघू कुठेतरी जायला लागणार आहे परत एकदा. एखाद्या वेळेस मरळसाठी जाऊ, नाही तर जाळी घेऊन जाऊ, जसं जमन तसं दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. आता आहे ना दुपारचे 1:45 वाजलेत. आलो आता परत एकदा मरळसाठीच.
या साईडला ना पावसाळ्यामध्ये यायचं आणि त्यावेळेस ना दावणी इकडं लावायचं, तर मरळे आणि शिवडे भेटायचे. तर आता आहे ना लमदोर घेऊन आलोय परत एकदा. 3 तर भेटल्यात मरळी, बघू अजून एखादी भेटते का मरळ. आता आहे ना पिंकी पण आली संग, सकाळी नव्हती आली, आता आली. आले आणि जास्त उशीर पण नाही थांबणार, 3-3:30 वाजेपर्यंत थांबणार आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटला पण जायचंय, मासे आहेत. आणि रोयदासला सुद्धा आहे ना बरेचसे मासे भेटतात तिकडं. त्याला ना एक मोठा मासा भेटलाय, काटला मासा भेटलाय नदीवरती, त्याने फोन केलेला. दाखवते तुम्हाला तो सुद्धा मार्केटला गेल्याच्या नंतर. सगळं काय ना तुम्हाला बघायला भेटणार आहे. बरेचसे मासे भेटल्यात आजच्याला. बघा अशा ह्याच्यातून जायला लागतंय. इथं फुलाचं झाड बघा किती भारी दिसतंय, लय भारी दिसतात बघा. केसाला माळते आता. चला इथं हा चांगले दिसतात फुलं. इकडं खाली जायचंय, इथून आहे ना बरेचसे धासारे अजून ते उतरून आहे ना खाली जायचंय इथं. आता तिकडे गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतंय. आहे ना आलो जवळ एकदमच, पण इथून आहे ना इतका उंच जागा आहे ना, तर ही धासार पूर्ण ना उतरून जायची. इकडं बघा खाली किती खोल दिसतंय. आणि ह्या साईडला जायचं, पण तिकडून रस्ता असणार आहे, असं जायचंय इकडं या झाडांच्या सावलीला. बघू आता एखादी मरळ भेटते का. साईडला आहे ना लय लांब गवत आहे, तर त्याच्यामुळे ना गळ काही टाकता येत नाही. बघा किती लांब आहे. आणि इथून सुद्धा आहे ना फेकता येत नाही, त्याच्यामुळे ना निघून चाललं दुसऱ्या बाजूला. बघू आता एखाद्या वेळेस आहे ना घरी जायला लागणार आहे. आता आहे ना निघालो आम्ही मार्केटला. रोयदासला सुद्धा आहे ना बरेचसे मासे भेटले, त्याला आहे ना एक मोठा मासा सुद्धा भेटलाय. तर चाललो आता, आई गेली पुढं रिक्षाला आणि आम्ही चाललो आता नंतरून गाडीवरती. चला तुम्हाला मासे दाखवतोय. मरळे आहे ना आई घेऊन गेली आणि रोयदास आहे ना नदीवरूनच मार्केटला येतोय. आता आहे ना पाट्यामध्ये मरळे पण घेतल्यात काढून, 3 होत्या. आता जितक्यातच आलोय मार्केटला आणि बघा लगेच आहे ना वजन करायला घेतली मरळ. मासेवाले सुद्धा आहे ना येणारे बाकी आहेत अजून बरेचसे. आम्हीच पहिला आलोय, आम्ही आणि तिकडं आलेत फक्त. बघा वजन केले मरळ आणि आता बघू किती भरते तुम्हाला दाखवतोय. आतापर्यंत आहे ना 2.25 किलो पर्यंत घेतलं बघा माप त्याच्यामध्ये. ना माप जमा करते आता. माप ना अजून मासेवाले आले पण नाही. मरळ 3.5 किलो पर्यंत झाले बघा. बघा मरळ साफ करायला लागले आता पिंकी. 3.5 किलो भरले बघा. कारण जे रेसिपीला लई लाईक असते बरं का तुमच्या करणं काय तुला आवडली का काय येते मला तर नाही आवडलं. बघितलंय हो थोडं. आता नाही हे पैसे पाठवायला. आता ना पूर्ण सगळे खावले काढून झालेत आणि पीस बनवायला लागले आता पिंकी. किती आली मग? किती आली? पैसे किती आले? रोयदासला सुद्धा ना एक मोठा मासा आहे, त्याच्यामुळे ना आय आले आणि ठोकळं पण आणलंय माग. त्याच्यामुळे ना तो मोठा मासा आहे ना त्या ठोकळ्यावरती कापायचा आहे.
पिंकी आहे ना आता वेळेवरती पीस बनवायला लागले आणि डोकं होतं ना मरळचं ते आई तिकडे ना ठोकळ्यावरती बारीक पीस करून देते तिकडं त्या साईडला. जेव्हा तुम्हाला पण घेऊन करून टाकते. ठीक आहे. राईस पेपर लावे. रोहिदास पण आलाय. रोहिदास आणि शालू त्याला सुद्धा ना बरेचसे मासे भेटलेत. तुम्हाला दाखवतो आता. त्याला एक मोठा मासा सुद्धा भेटलाय. आणि त्या साईडला ना मरळ पण जातात कापून. मोठे मरळ होते ना त्याच्यामुळे ना उशीर लागलाय. या साईडला बघा मोठा मासा होता ना तो घेतलाय काढून आता पाठीमध्ये. चिलपी आणि कटला मासा भेटलेला आजच्याला. मोठा मासा ना भेटत नाही, लय दिवसातून भेटला आजच्याला. आणि ते पण आहे ना एकदम बारीकच जाळायला भेटलाय. म्हणजे 4 बोटी जाळायला भेटलाय. मोठा कटला मासा आहे बघा इंद्रायणी नदीचा. त्या साईडला बघा मोठा मासा होता ना तो लगेचच कापायला घेतलाय. त्या साईडला सुद्धा ना मासे आहेत, गोडे मासे आहेत, वांबे आहेत. तुम्हाला दाखवतो वांबे आणि शिंगटे मासे. मुडक्याच आहे ना थोडी ती कापडीला तेवढं ठेवली. थोड़ा जा तर शिंगटे आणि वांबे आहे ना 800 रुपये किलो आहेत. सेम रेट आहे. लोळे मासे आहेत बाकीच्या. लोळे 200 रुपये किलो आहेत. तिकडे खवले आहेत थोडे. इथं बघा वाम घेतले कापून. किटला ना तुम्ही आजच्याला माशा तर पाहिलं तर मरळ भेटलेली आणि रोहिदा सुद्धा बघा काटला सुद्धा भेटलेला. तर इथून पुढे ना जास्त दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.